नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, काय झालंय उद्धव ठाकरेंना काही समजत नाही. प्रत्येक सभांमध्ये दाढीवाला, मिशावाला, दिल्लीश्वराने काय म्हणे 2 माकडं पाठवले, एक दाढीवालं, एक बिगर दाढीचं. बघा जरा उद्धव ठाकरे काय बोलतात ते. त्यांची दिल्लीश्वरांची 2 चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले. एक माकड दाढीवालं, त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही. माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय, त्यांच्या पक्षाचं नाव काय, संशी. काय कळलं तुम्हाला? त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय, मिंद्याचं नाव संशी. आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगंफ, ज्याला तुम्ही काय म्हणता, टरबूज. टरबूज बोलता नाही, मला माहित नाही, मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा. टरबूज बोलता? नाही नाही नाही. त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं, तसं बोलतायत. की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील. आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे? आणि मी त्या 2 माकडांना सांगतोय, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे. माझे वडील तुम्ही चोरट्यानं मतं मागता. तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभं नाही करणार. तेव्हा उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात ते, आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये बोलताना ते म्हणतात की एका दाढीवाल्याचं, आणि त्यांना माझं नाव घेता येत नाही, आणि ते त्यांच्या तोंडामध्ये बाटा अडकतो. आता तुमचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे, आता त्याचा शॉर्ट फॉर्म उभाटा होतो. आता हा शॉर्ट फॉर्म नेमका कोणी केला? तो मराठी मीडियाने केला. आता त्या गोष्टीला काय एकनाथ शिंदे जबाबदार आहे, देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. उभाटा सेनेचं जे काही नाव उभाटा जे ठेवले ते मराठी मीडियाने ठेवलेले. आता त्याला कुठलाही पर्याय नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलणारच आणि बोलल्याच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बोलताना किंवा उद्धव ठाकरेंना या अशा प्रकारच्या खालच्या तऱ्हेचं जी काही भाषा नेहमी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत वापरतात, ती पण तुम्ही पाहिली असेल. काय भाषा आहे यांची? तुम्ही त्यांना काय म्हणतात मला नाही माहिती आहे. मग तुम्ही टरबूज म्हणतात का? मी नाही बा असं काय बोलणार. टरबूज का मी नाही बोलणार, मला नाही असं घाणेरडं बोलता येत. अरे 100 वेळा उद्धव ठाकरे टरबूज बोलतात आणि मस्करीत बोलतात. ते खरं तर राज्याच्या एका संवैधानिक पदावर 2.5 वर्ष अनैसर्गिक कृत्य करून जी महाविकास आघाडी किंवा महाभकास आघाडी जी काही बनवली होती, त्याचे जे काही तुम्ही मुख्यमंत्री होते, आता तुम्ही जगाला सांगतात की हा बेकायदेशीर मुख्यमंत्री, तो घटनाबाह्य मुख्यमंत्री. तुम्हाला तिथं बहुमत मिळालं होतं का? शिवसेनेचे 145 आमदार निवडून आले होते. देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून जे लोक निवडून आले त्याच्यावर तुम्ही गमजा मिरवतात. राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही अख्ख्या बाळासाहेबांच्या विचाराची माती केली.
आणि तुम्ही आता याला त्याला शिव्या देण्याचा कार्यक्रम सपाटा करता ते हा टरबुजा कसा आहे, तो दाढीवाला कसा आहे, आणि मग माझा बाप चोरलाय, माझा पक्ष चोरला, आमचं निशाण चोरले, आम्हाला कोणाचा बाप चोरायची गरज नाही. कोणी कोणाचा बाप चोरला, कोणाला बापाची गरज आहे, काय कोणाला कोणाच्या बापाची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी विचारधन असतं. हे विचारधन ज्या काही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वाटलेले ते काही कुठं खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं नाहीये. लोकांना कोणाच्या बापाची गरज नाही, ज्याला त्याला ज्याचा त्याचा बाप आहे. पण जे विचार बाळासाहेबांनी दिलेत, जनतेमध्ये रुजवलेत, ते विचार उद्धव ठाकरेंनी म्हणजे ह्या उभाटांनी अगदी सडक्या मेंदूनी आपले घाणेरडे विचार जे काही महाराष्ट्रामध्ये आता जे काही थोडंफार 4 जूनपर्यंत त्यांची काही धुकधुकी आहे आणि त्यांचे ते घाणेरडे प्रवक्ते, मग त्या राज्यसभेच्या बकवास अशा राज्यसभेच्या प्रवक्त्या, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यांचं सगळं भाषात सगळी या उभाटा सेनेच्या नेत्यांची दुर्दैवी आहेत. रोज फक्त शिव्यांची वाखोली, शिव्या देणं, दुसरं काहीच करायचं नाही. घाणेरड्या प्रकारच्या शिव्या द्यायच्या, याला त्याला गद्दार बनायचं, विकासावर काहीच बोलायचं नाही. शरद पवारांनी म्हणे काय प्रादेशिक पक्ष, आता नाहीतरी शरद पवारांच्या वळचणीला तुम्ही तुमचा पक्ष दावणीला जाऊन बांधलाय. तुम्ही शरद पवार म्हणेल तिथं बसणार, शरद पवार म्हणेल तुम्ही उठणार. शरद पवारांनी खरं तर अनेक वेळा यांची लायकी काढून टाकली. यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हाच दुसऱ्या दिवशी सांगितलं का उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना कोणाला विश्वासात घेतलं नाही. कदाचित त्यांना असं म्हणायचं होतं की मला विचारल्याशिवाय यांनी राजीनामा द्यायला नको होता, आणि केवळ राजीनामा देण्याची घाई केल्यामुळं महाभकास आघाडीचं सरकार गेलं किंवा कोर्टात ते टिकू शकलं नाही. ज्या काही व्हीपच्या काही नियम असतात, यात सगळं त्याच्यावर पाणी फेरण्याचं काम उभाटा सेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच या उभाटाने केलेले. नंतरच्या काळामध्ये शरद पवारांनी यांना अनेक वेळा आरसा दाखवलाय, अनेक वेळा सांगितले की तुम्ही ज्या पद्धतीने सरकार चालवत होते किंवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा पक्ष चालवतात त्या पद्धतीने तुम्ही देशाचं किंवा आपण राज्याचं सरकार चालवू शकत नाही. पक्ष चालवणं वेगळं आणि राज्य चालवणं वेगळं, यामध्ये उद्धव ठाकरेंना फरक करता आला नाही. आणि हे पुढे जाऊन त्यांनी शरद पवारांनी सांगितले की 2.5 वर्षामध्ये एखादा मुख्यमंत्री 2.5 दिवस मंत्रालयात जातो, ही बाब मनाला शिवत नाही, पटत नाही. इतकी लायकी काढून टाकली उद्धव ठाकरेंची शरद पवारांनी. आणि आता तर आपण 5-7 दिवसापूर्वी बघितलं की उद्धव ठाकरेंना अक्षरशः गेट आउट केले शरद पवारांनी. तेव्हा यांची लायकी शरद पवार अगदी वेळोवेळी काढून टाकतात. खरं तर शरद पवारांनी अनेक वेळा असं सांगितले, अनेक वेळा आपल्या भाषणांमध्ये सांगितले की हे अर्ध्या कुंडात पिवळे झालेले लोक, मी 14 इलेक्शन जिंकलोय, यांनी आयत्या पिठावर रेगा मारले आहेत. कधीतरी एखादं निवडणूक आपल्या अगदी शेजारची बांद्र्याची लढवावी आणि लोकांमधून निवडून यावं.
जो काही अधिकार असतो तो जनमताचा असतो, लोकांमधून निवडून आलेल्या लोकांसाठी किंवा या लोकप्रतिनिधींसाठी वेगळा अधिकार असतो। यांनी कधी यांच्या अख्ख्या हयातीमध्ये कुठं निवडणूक लढली नाही, पण शिव्या बाकी अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला देतात, गुजरात्यांना देतात। महाराष्ट्र जसा काही यांच्या अगदी खाजगी प्रॉपर्टी होऊन बसली, माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र। कोणतं आंदोलन केले उद्धव ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राने कोणतं महाराष्ट्रासाठी काही आंदोलन केले किंवा कुठं सत्याग्रह केला? एखाद्या दिवशी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे उपाशी राहिलेत? कधी नाही। माझा महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र करायचा, लोकांना काहीतरी वेगळं वेगळं सांगायचं आणि शिव्या द्यायच्या, त्या पण आपण एखाद्या पदावर कधीतरी आपल्या या सगळ्या असंघाशी संघ करून का होईना आपण संवैधानिक पदावर 2.5 वर्ष होतो, याची सुद्धा उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही। ते एकनाथ शिंदेसाठी शब्द वापरतात, देवेंद्र फडणवीसांसाठी वापरतात। खरं तर या अशा लोकांसाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या स्वतःच्या शब्दात काय म्हटले ते पण पहा। त्या देवेंद्र खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झालेला दिसतो। त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यामुळे अशा मानसिकतेतनं एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर रिॲक्शन देणं देखील योग्य नाही। ही मानसिक फडणवीसांनी सांगितले की उद्धव ठाकरेंची अशा या सगळ्या वातावरणामुळे किंवा या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली आहे। त्यांना एका डॉक्टरची गरज आहे, मानस उपचार तज्ज्ञाची गरज आहे, त्यांनी चांगला उपचार घ्यावा। खरं तर उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत, राजकीय विरोधक असू शकतात, पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांची मानसिक स्थिती चांगली दिसत नाही। त्यांनी चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे, उपचार घ्यायला पाहिजे। अशा प्रकारचा सल्लासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिला। खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पण वारंवार सांगताना लाज वाटते, कारण महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही की तुम्ही काहीतरी सोशल मीडियावर जे काही नालायक लोक देवेंद्र फडणवीसांसाठी काही घाणेरडे शब्द वापरतात ते उद्धव ठाकरे सारख्या एखाद्या पक्षप्रमुखाने वापरावे, इतकं थर्ड क्लास काम सुद्धा उद्धव ठाकरे करतात। हे असे नालायक धंदे केल्यावर आपला पक्षही राहणार नाही आणि आपली इज्जतही राहणार नाही। लोक सुद्धा तुमची इज्जत नेहमी काढत राहतील आणि का काढू नये, कारण तुमची इज्जत तुम्ही चव्हाट्यावर स्वतःच मांडलेली आहे। जो माणूस घाणेरड्या शब्दामध्ये दुसऱ्या माणसाचा उल्लेख करतो त्या माणसाचा सुद्धा उल्लेख करणं तितकंच क्रमप्राप्त असतं। इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं आहे। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।